सीएला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिकेवर सुप्रीम कोर्टात 19 मार्चला सुनावणी पार पडणार आहे। तर आपण बघतोय सीए कायद्याला आता विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवर आता 19 मार्चला सुनावणी होणार आहे। काही दिवसापूर्वी सीए कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने घोषणा केली होती। त्यानंतर सीए कायद्याला अनेक विरोधकांकडून विरोध करण्यात आला होता। त्यावर अमित शहांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं होतं। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले। शिवाजी, सीएला आपण विरोध होताना पाहिलाय, आता या विरोधामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? इंडियन युनियन मुस्लिम लीगने ही याचिका दाखल केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की धर्माच्या आधारित अशा पद्धतीने कायदा करू शकत नाही। जर कायद्याकडे आपण थोडीसं नजर टाकली तर एक बाब लक्षात येते, हा कायदा जो आहे अल्पसंख्याकांसाठी आहे। आता यामध्ये जर आपण विचार केला तर पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, बांगलादेश असो, या देशांमध्ये अल्पसंख्याक जे आहेत ते हिंदू, ख्रिश्चन, पारसी या समाजातील लोक आहेत आणि हे सर्व मुस्लिम बहुल देश आहेत। त्यामुळे या देशातील मुस्लिमांवरती अत्याचार होत नाहीत, मात्र अल्पसंख्याकांवरती अत्याचार होत असतात। त्यामुळे या अल्पसंख्याकांना 31 डिसेंबर 2019च्या अगोदर जे 2014 पर्यंत जे भारतामध्ये आलेले आहेत त्या सर्वांना एका कायदेशीर प्रक्रियेनंतर नक्कीच शिवाजी, धन्यवाद तर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।